नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। लक्ष्मीपूजनानंतर फटाके उडवताना चायनीज गाडीकडे फटाके फेकू नको या कारणावरून 2 गटात झालेल्या भांडणात जखमी झालेल्या एका तरुणाचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झालाय। जितेंद्र परमेश्वर ठोसर, वय वर्ष 35, राहणार रामटेकडी हडपसर असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे। रामटेकडी येथील पिवळा चौकातील निजा चायनीज सेंटरवर 21 ऑक्टोबर रोजी रात्री 9:30 वाजता ही घटना घडली होती। याबाबत प्राजक्ता अविनाश देडगे, वय वर्ष 25, राहणार मगरीनबाई चाळ, रामटेकडी हडपसर यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी खान सिंग अजिन सिंग कल्याणी, वय वर्ष 45, राहणार साई मंदिर रामटेकडी याला अटक केली आहे। त्याचे साथीदार लकी सिंग, जलूल सिंग, जसूस सिंग, अर्जुन सिंग, गोविंद सिंग आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।